नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 प्रॅक्टिस सेट 5 सोडविणार आहोत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. ही ॲडिशन करण्यासाठी मित्रांनो, ह्या इंटिजर्सची ॲडिशन करण्यासाठी आपणास 2 रूल माहीत असणे आवश्यक आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत रूल. जर आता सेम साईन असतील, सेम साईन म्हणजे कसं, एका संख्येचा साईन प्लस आणि दुसऱ्या संख्येचा प्लस, तर यांची ॲडिशन करायची आपणास. यांची ॲडिशन जर केली, समजा +3 आणि +9, हे दोघांची जर ॲडिशन केली आपण, आता प्लस साईन लिहित नाही आपण सहसा, ह्या पहिल्या नंबरचा नाही लिहिला, आणि +9 असं लिहू शकतो आपण. तर ह्या दोघांचा आन्सर किती येते? 12 येते. मग ह्या 12ला साईन कोणतं येते? प्लसच येते. म्हणजे सेम किंवा -3 आणि -9 ह्या दोन संख्या आहेत, ह्या दोघांची ॲडिशन करायची. 9 आणि +3 म्हणजे काय होता? 12. पण यावेळेस साईन कोणतं द्यायचं? मायनसचं. म्हणजे सेम साईन असतील, म्हणजे दोघांचे मायनस मायनस साईन असतील, तर त्यांची ॲडिशनच करायची आपणास. पण साईन कोणतं द्यायचं? सेम साईन, म्हणजे मायनसच द्यायचं. दोघांचे प्लस साईन असतील तरी आपणास ॲडिशनच करायची आहे, पण साईन कोणतं द्यायचं? प्लस. म्हणजे समजा 5 + 9 हे दोघांचे साईन प्लस प्लस आहेत, म्हणून आपण नंबरची काय करणार? ॲडिशन. नंबरची ॲडिशन येईल 14, पण साईन कोणतं देणार? दोघांचे प्लस प्लस आहे तर प्लसच साईन देणार आपण, म्हणजे सेम साईन आहे तर साईन तेच राहणार. किंवा -5 आणि -9. आता ह्या दोन संख्या आहेत, दोघांचे साईन सेम आहेत मायनस मायनस, पण दोन्ही सेम साईन आहेत. दोघांचे मायनस असल्यामुळे दोघांची नंबरची आपण काय करणार? ॲडिशन. आणि साईन कोणतं देणार? मायनसचं. म्हणजे सेम साईन असेल तर नंबरची ॲडिशन करायची आणि आलेल्या आन्सरला साईन कोणतं द्यायचं? तेच साईन द्यायचं. जर प्लस प्लस असेल तर आन्सरमध्ये साईन प्लसच येईल, आणि मायनस मायनस असेल तर आन्सरमध्ये मायनसच येईल. आता एक संख्या अशी आहे आपली प्लसमध्ये आणि दुसरी एक मायनसमध्ये. आता येथे प्लस आहे आणि येथे मायनस आहे, दोन अपोजिट साईन आहेत, म्हणजे वेगवेगळे साईन आहेत, डिफरंट साईन आहेत. तर अशा वेळेस काय करायचं? वेगळे साईन असतील तर दोघांची आपण फक्त नंबरची सबस्ट्रॅक्शन घ्यायची. 9 आणि 5 ह्या दोघांची, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटा संख्या मायनस करायची. 9 - 5 किती होतात? 4. आता साईन कोणतं द्यायचं? जो मोठा नंबर आहे, जो मोठा इंटिजर आहे, बिगर इंटिजर, त्या इंटिजरचं साईन या नंबरला द्यायचं आलेल्या आन्सरला. येथे -9 आहे म्हणून साईन मायनसचं येणार. सपोज एक 20 आणि -43 असं आहे. आता ही प्लस साईन आहे आणि मायनस साईन आहे. दोघांचं आपण काय करणार? नंबरचं आपण सर्वप्रथम नंबरची आपण सबस्ट्रॅक्शन करणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करणार. म्हणजे 43मधून आपण काय करणार? हे 20 मायनस करणार. किती आन्सर येईल मग आपलं? 23. आता 23 आन्सर येते, म्हणजे 43मधून 20 मायनस केल्यावर आन्सर 23 येते. पण साईन कोणतं द्यायचं? जर जो मोठा नंबर आहे त्या मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. मोठा नंबर येते आपला 43 आहे, तो मायनस साईन आहे त्याला, म्हणून आन्सरला काय द्यायचं? मायनस साईन. म्हणजे सेम साईन असतील. आता इथे दोघांचे सेम साईन होते, प्लस प्लस, तर आलेल्या आन्सरला सेम साईन असतील तर ॲडिशन करायची आणि आन्सरला सेम साईन द्यायचं. म्हणजे प्लस आणि प्लस सेम साईन आहेत तर आपण काय करणार? नंबरची ॲडिशन करणार आणि आलेल्या आन्सरला तेच साईन देणार. मायनस मायनस हे दोन्ही सेम साईन आहेत तर आपण नंबरची ॲडिशन करणार आणि आलेल्या आन्सरला मायनसच साईन देणार. नंबरची ॲडिशन, जे नंबर दिलेले आहे इंटिजर, त्या इंटिजर्सची ॲडिशन, नंबरची ॲडिशन, आणि जे साईन दोघांचं आहे तेच आन्सरमध्ये तेच साईन येणार आहे. किंवा इथे डिफरंट साईन असतील, आता एक प्लस आणि एक मायनस असेल, किंवा एक मायनस आणि एक प्लस असेल, तर आपण काय करतो? नंबरची सबस्ट्रॅक्शन हे लक्षात ठेवावं लागेल, खूप इम्पॉर्टंट आहे. नंबरची सबस्ट्रॅक्शन करणार आणि आलेल्या आन्सरला, म्हणजे सबस्ट्रॅक्शन कशी करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करणार आणि आलेल्या आन्सरला आपण मोठ्या संख्येचं साईन देणार. म्हणजे आलेल्या आन्सरला साईन कोणतं देणार? साईन बिगर इंटिजर, साईन ऑफ बिगर
इंटीजर. आता लक्षात आलेलं तुमच्या मित्रांनो. आता आपण याच्यामध्ये पाहू. दोघांचे साईन प्लस होते म्हणून आपण काय करणार, दोघांचे साईन प्लस असेल, सेम साईन असतील तर ॲडिशन करायची, नंबरची ॲडिशन म्हणजे 14 येईल, आणि सेम साईन म्हणजे प्लसला प्लसच साईन येणार आहे, प्लस 14 काही लिहायची गरज नाही. आता येथे काय आहे, दोघांचे डिफरंट साईन आहेत, याचा प्लस आहे, याचा मायनस आहे, म्हणजे दोघांचे अपोजिट साईन आहेत किंवा वेगवेगळे साईन आहेत, त्यामुळे आपण सबस्ट्रॅक्शन करायची आहे. आणि 9मधून 3 गेले म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केली तर 9 - 3 किती होतील, 6 होतील. आणि नंबर साईन कोणता देणार आपण, मोठ्या संख्येचं. येथे मोठी संख्या कोणती आहे, 9 आहे, म्हणून 9चं साईन काय आहे, प्लस, म्हणजे येथे साईन प्लस येईल, एकच नंबर आहे त्यामुळे प्लस लिहायची काही गरज नाही. आता येथे दोघांचे वेगवेगळे साईन आहेत, याचा प्लस साईन आहे आणि याचा मायनस साईन आहे. वेगवेगळे साईन असल्यामुळे आपण काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार, म्हणजे हे वेगवेगळे साईन आहेत, एक प्लस आणि एक मायनस, त्यामुळे आपण नंबरची सबस्ट्रॅक्शन करणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करणार आणि आलेल्या आन्सरला मोठ्या संख्येचा आपण साईन देणार. आता मोठी संख्या -6 येते, 6मधून 5 गेले तर 1 राहील. फक्त आधी नंबर्सचं पाहायचं, मोठी संख्या म्हणजे फक्त 6, त्यावेळेस साईनचा विचार नाही करायचा. 6मधून 5 गेले तर 1 राहतो, आता साईनचा विचार करायचा. आता कोणत्या संख्येत साईन द्यायचं, मोठ्या संख्येचं. मोठी संख्या ह्या 5 आणि 6 यापैकी 6 मोठा आहे म्हणून साईन द्यायचं मायनस. आता -7 आणि +2 ह्या दोन्ही संख्येमध्ये अपोजिट साईन आहेत म्हणजे वेगवेगळे साईन आहेत, याचा मायनस आहे, याचा प्लस आहे, त्यामुळे आपण काय करणार, वेगवेगळे साईन असतील तर आपण सबस्ट्रॅक्शन करणार. त्यामुळे 7मधून 2 मायनस झाले, 7मधून 2 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे किती राहील, 5. आता साईन कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे, 7. 7चं साईन मायनस, त्यामुळे -5 आन्सर येईल आपलं. आता 0 ॲड केला किंवा मायनस केला तरी काही फरक पडत नाही, म्हणजे -8ला -8च राहील. आता येथे दोन्ही संख्येचे साईन सेम आहेत. दोन्ही संख्येचे साईन जर सेम असतील, येथे मायनस आहेत किंवा प्लस प्लस जरी असते, ज्याप्रमाणे येथे प्लस प्लस दोघांचे होते, आपण नंबरची ॲडिशन केली होती, 14 आली होती, जे साईन दोघांचं आहे तेच इथं आलं होतं. आता येथे पण सेम साईन आहेत, मायनस दोघांची ॲडिशन करणार, 5 आणि 2 7 होतात, आणि साईन कोणतं येणार आपलं, दोघांचं जे साईन आहे मायनसच आहे, त्याप्रमाणे इथे मायनसच येणार. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं मित्रांनो. आता म्हणजे सेम साईन असतील, साईन सेम म्हणजे एक तर प्लस असतील दोन्ही संख्येचे किंवा मायनस असतील, तर आन्सर आलेल्या आन्सरला काय करायचं, आपण ॲडिशन करायची. सेम साईन असतील तर ॲडिशन करायची, आणि आलेल्या आन्सरला जे साईन प्लसचं असेल तर प्लसच लिहायचं, किंवा मायनसमधील असेल सेम तर मायनसच लिहायचं आहे. किंवा साईन एकाचं प्लस असेल एकाचं मायनस असेल, वेगवेगळे साईन असतील तर आपण काय करणार, दोघांची सबस्ट्रॅक्शन करणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आणि आलेल्या आन्सरला मोठ्या संख्येचं साईन देणार आपण. आता प्रॅक्टिस सेट 5मधील सेकंड क्वेश्चन सोडू आपण. प्रथम त्यांनी दिल्याप्रमाणे आपण सर्व टेबल कंप्लीट करून घेऊ. यांनी एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे -2 या साईडचे नंबर घेतलेला आहे आणि हे प्लस साईन घेतलेलं आहे आणि या साईडचा 8 घेतलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी हे दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण आता काय करू, हा 6 घेऊ, या साईन हे प्लस घेऊ आणि हे 8 म्हणजे हे सॉल्व करावं लागेल. आता येथे हा 0 हे साईन प्लस आणि हा 8 हे सॉल्व करावं लागेल आपणास. आता हे -4 प्लस आणि 8 हे नंतर आता काय करणार, मग हा 4 -2 बरोबर म्हणजे -2 घेणार, साईन हे प्लस आणि हे 4 हे सॉल्व करू. नंतर हा 6 हे प्लस आणि 4, नंतर 0 प्लस 4 इक्वल टू, नंतर -4 प्लस 4 इक्वल टू. आता येथे म्हणजे हा -2 प्लस आणि -3, हा 6 प्लस आणि -3, 0 प्लस
-3 -4 हा प्लस आणि ही संख्या -3. आता इथे -2 हे साईन प्लस आणि इकडला -5. नंतर 6 प्लस -5. नंतर 0 प्लस -5. नंतर -4 आणि प्लस आणि हे -5. आता सर्वांचे आपण आन्सर काढू. आता इथे पहा मित्रांनो, हे त्यांनी सोडून दिलेले आहे आपणास. आता दोघांचे साईन प्लस प्लस आहेत. दोघांचे साईन जर सेम असतील तर आपण काय करतो, ॲडिशन करतो. म्हणजे 8 + 6 14 होतील. साईन सेम म्हणजे प्लसच देणार, प्लस लिहायची काही गरज नाही आहे. आता येथे 0 + 8 कोणत्याही संख्येत 0 ॲड केला किंवा मायनस केला काय आन्सर तेच येईल 8. आता -4 आणि +8 दोघांचे साईन अपोजिट आहेत, म्हणून याची आपण काय करणार, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे 8मधून जर 4 गेले तर किती राहतील, 4च. साईन मोठ्या संख्येचं प्लसचं आहे म्हणून प्लस. आता येथे दोघांचे अपोजिट साईन आहेत, वेगवेगळे साईन आहेत, डिफरंट साईन आहेत, म्हणून आपण नंबरची काय करणार, सबस्ट्रॅक्शन. 4मधून 2 गेले तर 2 राहतील. साईन कोणतं देणार, मोठ्या संख्येचं, ते प्लस आहे म्हणून प्लस. 6 + 4 म्हणजे 10. आता 0 + 4 म्हणजे 4च होईल. -4 + 4 -4मधून +4 म्हणजे 0. आता दोघांचे साईन सेम आहेत, -2 आणि -3. दोघांचे जर सेम साईन असतील तर ॲडिशन करायची आणि सेम साईन द्यायचं. 3 आणि 2 यांचे ॲडिशन 5. साईन कोणतं येईल, मायनसचं. आता येथे दोघांचे साईन कसे आहेत, आपले अपोजिट आहेत. म्हणजे एकाचं प्लस आहे तर एकाचं मायनस आहे. त्यावेळेस आपण काय करायचं, दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. म्हणजे 6मधून 3 गेले तर 3 राहतील. साईन कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचं साईन प्लस आहे म्हणून इथे काय येईल, प्लस. म्हणजे लिहायची गरज नाही. आता 0 + -3 म्हणजे -3चा आन्सर येईल. आता येथे दोघांचे साईन सेम आहेत, मायनस आहे मायनस आहे, म्हणून दोघांचे सेम साईन असतील तर आपण काय करतो, नंबरची ॲडिशन करतो. म्हणजे 4 आणि 3 आन्सर येईल 7. दोघांची नंबरची ॲडिशन 4 आणि 3 7 होतील. साईन कोणतं द्यायचं, सेम साईन. म्हणजे दोघांचे सेम आहेत तर इथे सेमच येईल. त्याप्रमाणे इथे -2 -5 दोघांचे सेम साईन आहेत. नंबरची ॲडिशन 7 आणि मायनसला मायनसच. आता दोघांचे वेगवेगळे साईन आहेत, +6 आणि -5. म्हणजे आपण सबस्ट्रॅक्शन घेणार. 6मधून 5 गेले तर 1 राहील आणि नंबर साईन कोणतं येणार, प्लसचं. म्हणजे प्लस -5. 0 + -5 म्हणजे 0मध्ये प्लस करा किंवा मायनस करा, काही आन्सर तेच येईल, -5. आता दोघांचे वेगवेगळे साईन आहेत, मायनस मायनस. म्हणजे आपण काय करणार, इथे ॲडिशन 5 आणि 4 9 होतील आणि सेम साईन मायनस मायनस, तर इथे साईन मायनस येणार. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.